नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज जगात सर्वात जास्त महत्त्वाचे कोणत्या गोष्टी आहेत ते माहीत आहे का? तर तेल नाही किंवा सोने नाही, तर सेमीकंडक्टर चिप्स. मोबाईल, कार, AI, मिसाईल, लॅपटॉप, 5G. आज जवळपास प्रत्येक आधुनिक सिस्टीम मशीनमध्ये सेमीकंडक्टर चिप्स लागते. आणि आता भारतासाठी ही एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली. तर गुजरातमध्ये उभारला जाणार आहे आधुनिक सेमीकंडक्टर प्लांट, ज्यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण हा प्रोजेक्ट नेमका काय आहे, कोणत्या कंपनीचा आहे आणि भारताला याचा काय फायदा होणार, आणि गुजरात सेमीकंडक्टर जो प्लांट आहे हा का बनतोय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर तुमच्या मोबाईलमध्ये जी चिप्स असते, लॅपटॉप, प्रोसेसर, कारमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असते, किंवा हे सगळे सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीवर चालत आहे. याला सेमीकंडक्टर असे म्हणतात. तर आज AI आणि डिजिटल जगात सेमीकंडक्टर म्हणजे नवीन सोने मानले जाते, कारण ज्याच्याकडे चिप्स टेक्नॉलॉजी त्याच्याकडे भविष्यातील ताकद असं मानतात. तर आता भारतात मोठा बदल सुरू का झालेला आहे, तर टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि नेदरलँडची जी ASML कंपनी एकत्र गुजरातमधील ढोलेरा येथे अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट उभारला आहे. हा भारतातील पहिला फ्रंट एंड सेमीकंडक्टर प्लांट असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये जवळपास $11 अब्ज म्हणजेच 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार असल्याची माहिती आहे. हा प्लांट गुजरातच्या ढोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन्स म्हणजेच ढोलेरा SIR मध्ये उभारला जात आहे. इथे अत्याधुनिक म्हणजेच 300 mm वेफर टेक्नॉलॉजी वापरून चिप्स तयार केल्या जात आहेत. ASML कंपनी इतकी महत्त्वाची का, तर आता प्रश्न येतोय की हे जे ASML कंपनी इतकी चर्चेत का आहे, कारण ही जगातील सर्वात मोठे चिप मशीन कंपनीपैकी एक आहे. तर जगातील अनेक मोठ्या कंपन्या ASML च्या मशिनरी चिप्स तयार करतात, आणि आता भारतातही ही टेक्नॉलॉजी येणार आहे. यामुळे भारताची सेमीकंडक्टर इंडस्ट्री एका नवीन स्तरावर जाऊ शकते. या सेमीकंडक्टर प्लांटमध्ये तयार होणाऱ्या चिप्स अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणार आहेत. मोबाईल, कार, AI टेक्नॉलॉजी, टेलिकॉम, स्पेस टेक्नॉलॉजी किंवा बायो इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये. म्हणजेच भविष्यात भारतात बनलेली चिप्स जगभर विकली जाऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आज भारतात मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर चिप या बाहेरून आयात करतो भारत देश. विशेष म्हणजे तैवानचे चायना आणि इतर देशांवर अवलंबून राहावं लागतंय. पण जर युद्ध, व्यापारी बंदी किंवा संकट आलं तर चिप्सचा जो तुटवडा निर्माण होतो, आणि त्याचा परिणाम हा मोबाईल, कार आणि इलेक्ट्रॉनिक्स किमतीवर होऊ शकतो.
आणि म्हणूनच भारत आता सर्वात स्वतःची सेमीकंडक्टर इंडस्ट्री उभारत आहे. आता तुम्ही विचाराल की हे सगळं प्रोजेक्ट गुजरातमध्ये काय येत आहेत? कारण गुजरातमध्ये मोठी इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बंदर सुविधा आहे, वेगवान रोड आणि लॉजिस्टिक, ढोलेरा आणि शँडासारखे इंडस्ट्रियल झोन्स आहेत आणि गव्हर्नमेंट सपोर्ट आहे. आधीच जे मायक्रॉन आणि इतर कंपन्या सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातमध्ये सुरू आहेत आणि आता गुजरात भारताचं सेमीकंडक्टर चिप्स जे आहे ते कॅपिटल बनवण्याच्या दिशेने हे जात आहे. या प्रोजेक्टमुळे हजारो लोकांना रोजगार मिळू शकतात. इंजिनियर, टेक्निकल आणि AI एक्सपर्ट आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक जे स्टुडंट आहेत यांच्यासाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. इतकंच नाही तर भारतात अब्जावधी डॉलरची नवीन टेक इंडस्ट्री तयार होऊ शकते. यामुळे भारताची जी इकॉनॉमी आहे आणि एक्सपोर्ट दोन्ही वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते पुढच्या काही वर्षात सेमीकंडक्टर इंडस्ट्री जगातील सर्वात मोठ्या उद्योगापैकी एक होऊ शकते आणि जर भारताने योग्य वेगाने काम केले तर भविष्यात इंडिया देखील ग्लोबल चिप्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हा मोठा बनू शकतोय. तर मित्रांनो, ही होती गुजरातमध्ये उभारल्या जाणाऱ्या आधुनिक सेमीकंडक्टर प्लॅनची पूर्ण माहिती. तर तुम्हाला काय वाटतं, भविष्यात भारत, चायना आणि तायवान यांना टक्कर देऊ शकतो का? तर तुमचे मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.